हा अंतर घ्यायचं कधी पण हे स्टेप. कारण की आपण पोरं 100ला अशी उभं राहते, असं उभं राहतं. कारण की डायरेक्ट निघायच्या टायमाला एकदम स्पीड किती गड्डे गेलं काय. एक्सरसाइज कंप्लीट झाली. अरे सोपी होते ना. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 150वा दिवस आहे. तर आज आपण थोडंसं सकाळी बाहेर गेलतो, थोडंसं उशीर झाला. तर चला आता आपण ग्राउंडकडे निघू आता. चला. तिथून काही जमलं काही आणता आलं हॉटेलमध्ये जास्त तर मी आता ते पाकात घेऊन आला एक दिवस तर पूर्वी तापत होते अंगाला. कामाला बी गेलो नव्हतं त्या दिवशी काहीच नाही. लात आणली नाही जाऊ ते बी सगळ्यात लेट मीच होतो. नाही मग सगळे लेट झाले. रावले देऊन बसले ते घरी झोपायचे. मी मारणार तर मी मारणार सुट्टी नसणार. त्या जागेसाठी 100 जण 2 दिवस सुट्टीचा खेळ गेला तर तू 4-3 रन मारून बाहेर येतो. रोगच म्हणायचं तू 50% वालाय म्हणून. तर आजचा वॉर्मअप आपला कम्प्लीट झाला. आज काय करायचं करणच्या मनावर. 2 दिवस सुट्ट्या मारल्या करणच्या मनावर वर्कआउट. 2 शब्द माहिती संपले. लॉंग मारायचं मग खाली जायचं खाली. हो जिथपर्यंत कोणता नाही डायरेक्ट तिकडे चालू कंपन्या म्हणते बरी वर चढू एक काम करू इथे चक्कर मार आणि मग 100 प्रॅक्टिस घ्यावं. 100 किती शिकवतो काहीतरी कामाची गोष्ट गेली बा. कामाचं 100ची प्रॅक्टिस घेऊ करणची आणि आपण पण एक्सरसाइज करू. त्याला पण एक्सरसाइज 100 सांगू. तर चला वरती येऊन बसते. आता पाणी आणलं तर किती पलीकडं वाढन इकडं वाढन. वाटच लावून टाकली आपली. चला आता आपण काय करू जॉगिंग करू आजचा. आणि आजचा वर्कआउट काय 100 मीटरचा वर्कआउट कसा मारायचा ते आपण बघू आज. तर चला. किती गड्डे गेलं काय. लयच मोठं गड्डे गेलं. पाणी जाण्यासाठी गड्डे गेलं पाहिजे कारण सावण बरं ते.
तर वर आलो आपण आता. एकदम भिंत पूर्ण प्लेन झालेली बघा. इथून तर डायरेक्ट आपली विहीर दिसती. तर चला आता काय करू आपण इथं जॉगिंग करू. आणि क्लिअर दिसतं कोणी शॉर्टकट मारलेला. हा आता क्लिअर दिसतं कोणी शॉर्टकट मारला ते. तर चला आता आपण काय करू जॉगिंग करू. आजचा वर्कआउट चालू करू आता आपण. उशीर झाला आपल्याला. एक भिंतीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा. विहीर बघा प्रत्येक विहीर एकदम क्लिअर दिसते तिकडची. तर चला जॉगिंग चालू करू आपण. चला आपण आज अडीच ते पावणे 3 किलोमीटर मारलं. कारण की विहिरीच्या पुढे गेलतो आज आपण. तर येताना थोडी स्पीड घेतली. फक्त स्टेप टाकल्या. आज होती का स्पीड? हो ना तेच ना. त्याला जाम लागू लागत तुला कळलं. सुट्ट्या मारायचं पडणार. सुट्टी जमतच नाही पहिली गोष्ट. तर चला आज आपण केलं 2-2.5 किलोमीटरचं पावणे 3 किलोमीटरपर्यंत रनिंग केली आज. जायच्या टायमाला एकदम स्लो गेलतो. याच टाइम फक्त फुल स्टेपिंग टाकल्या. तर ही स्टेपिंग फक्त 1600 मीटरला पण यूज करायची. फक्त एवढं आहे 1600 मीटर. स्टार्टिंग जी असते ती एंडिंग पण ठेवा तुम्ही. नाही तर काय स्टार्टिंगला वरतात नंतर ढिल्लं पडून जातात. हे फंडा नाही. आणि पोरं म्हणते 3 राऊंड फास्ट मारायचे, स्लो मारायचे, 1 राऊंड फास्ट मारायचा. होत नाही ती गोष्ट. एक तर जायचं तर तुम्ही 95% पोराच्या आधीच पुढे चालले जा. मग तुम्ही हळू पडले तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. बरोबर ना. नाहीतर अर्धी पुढं जाते, अर्धी पुढं मागे राहिले आणि धासकी बसती माणसाला. पळताच येत नाही पुढं. ही सगळ्यात मेन गोष्ट असते. कारण की स्टार्टिंगच तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल. पण पुढं एकदम रिलॅक्स राहतं. का आपल्याला वाटतं मागं सगळे आहे, आपण पुढे म्हणून आपल्याला 25% मध्ये राहायचं हां. लास्ट. तर ही गोष्ट आहे. तर चला आता वॉकिंग करू. आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चला काय करू स्टार्ट पोझिशन तर शिकू आता. कारण की खाली इथं जागा नाही आहे. हे पण रस्ता कसा बघा पुन्हा खालीवर आहे. तर आपण काय करू स्टार्ट पोझिशन असते 100 मीटरची ती आता क्लिअर करू. आणि आपलं जेव्हा आपण बाहेर जाऊ किंवा सरफेस चांगला असला तिथून पुढं पुढचा वर्कआउट बघू. आणि 100 मीटर किती टप्प्यात डिवाइड आहे ते बघू. चला ग्राउंडचा नक्षाच बदलून टाकला भाऊ. इथे एवढे मोठ नाली तयार केली आता. नदी आता पावसाळ्यातले घालणार आहे आपल्याला. बरं झालं त्या दिवशी इथं गड्डा खणलं होतं तरी मागच्या वर्षी. तर चला खाली आलो आता आपण काय करू स्किपिंग एक्सरसाइज करू. त्याच्यानंतर आपण काय करंट 100चं प्रॅक्टिसचं काय ते बघू. तर चला आता पहिला सेट मारू. चले स्किपिंग आहे.
तर चला स्किपिंगचे आपण 5-5-6 सेट मारले 100चे. तर चला आज करू आता. आज थोडंसं मांड्याची एक्सरसाइज करू. चला चल नवीन एक्सरसाइज सोपी. चल 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 एकदम सोपी एक्सरसाइज आहे. लाभ करा. सोपी सोपी डायरेक्ट वरती निघले ना गोळे. चला आजची सोपी एक्सरसाइज कंप्लीट झाली. अरे सोपी होते ना. तर आपली एक्सरसाइज कंप्लीट झाली सोपी. तर चला आता 100ची आता करणचा एक डाऊट होता. 100ची स्टार्टिंग कशी करायची ती आज आपण बघू. तर चला 100 मीटर जातो फक्त वर्कआउट नाही करणार. फक्त 100ची स्टार्टिंग कशी घ्यायची ती आज बघू. तर चला चला 100ची डायरेक्ट फक्त आपण स्टार्टिंग कशी करायची ते बघू आज. चला सगळ्यात मेन गोष्ट फक्त प्रॉपर उभं राहायचं. त्याच्यानं काय करायचं पहिले स्टार्टिंगला 1 2 आणि 3 हे असं अंतर घ्यायचं. नाही तर आपण बॅक पण घेऊ शकतो. असं घ्यायचं 1 2 हे इथं पाय. आणि की 1 2 हा अंतर घ्यायचं कधी पण हे स्टेप. कारण की आपण पोरं 100ला अशी उभं राहते असं उभं राहतं. कारण की डायरेक्ट निघायच्या टायमाला एकदम स्पीडने निघतो आपण. ते काय होतं बॉडी डिसबॅलन्स होती. आणि असे पॅक असलं ना तर हलवलं ते हालत नाही माणूस. बॉडी स्टेबल राहते अशा. ही मेन गोष्ट आहे. तर पहिले स्टार्टिंगला तुम्ही अंतर घेतलं 1 2 पायाचं अंतर घेतलं कधी पण स्टार्टिंगला. कधी पण जेव्हा तुम्ही 100 मारता पोलीस भरतीमध्ये स्टार्टिंग पॉईंट तर ते मॅचमध्ये तर पूर्ण पोझिशन घ्यायला लागते. पण अजून पोझिशन घ्यायला उठायला त्याला लय हार्ड प्रॅक्टिस लागते. त्याच्यापेक्षा कसं डायरेक्ट तुम्ही रनिंग पोझिशनमध्ये आज थांबायचं. कधी पण अशी रनिंग पोझिशनमध्ये थांबलं तर पोरं काय करते सगळ्यात जास्त की डायरेक्ट अशी पळते असं असं सरळ. ही नाही करायची काही चुकी. काय करायचं पहिले पोझिशन असली एवढी आपली सेम. तर पहिला काय मागचा पाय जो उचलला आपण तो डायरेक्ट ह्या साईडला टाकायचा. थोडासा तिरका. दुसरा पाय थोडासा तिरका. परत हा तिरका. असं करता करता समोर जॉईंट करायचं. आणि बॉडी अप्पर बॉडी पोझिशन डाऊन पाहिजे. कमीत कमी 30 मीटरपर्यंत तर डाऊन पाहिजे. कारण की आपण वरती आलो बॉडी डिसबॅलन्स होऊन जाते आपण. तर मेन गोष्ट म्हणजे असं असले पोझिशन. काय सटकू राहिले. तर ह्याच्यामध्ये काय करायचं बॉडी झिगझॅग पाळायचं. थोडंसं पाय
इकडं इकडं झिगझॅग करून केलं आणि झिगझॅग करायचं पुढं जॉईंट करायचा. तर हा आहे 100 मीटरचं स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंगच सगळ्यात मेन असते, कारण की सगळ्यात जास्त पोळ स्टार्टिंगमध्येच घाण करते. स्टार्टिंगमध्ये तुम्ही पुढे गेले नाही तर वडायला त्रास होतो. आणि 100 मीटर 3 टप्प्यात डिवाईड होते, एक 30 मीटर, एक पुढचा आणि एक फायनल. हे तिन्हीमध्ये 100 मीटर डिवाईड असते. हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पोरं काय करतात, नुसतं पळायचं पाहते, पळल्याने काहीच होणार नाही. जसं तुम्ही स्टार्टिंगला पुढे निघले तर लास्टपर्यंत पुढेच राहत तुम्ही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे स्टार्टिंगच सगळ्यात मेन आहे. तर चला करणची प्रॅक्टिस दाखवणार. फ्रेंडला सांगू पोझिशन घे. पहिले पायाची कशी घ्यायला लावली मी. थोडंसं अंतर माग, कारण बॉडी एक गोष्ट आहे. हां पोझिशन घेतली ना, हल्ली नाही पाहिजेत. अशा आपण हे केलं ना, बॉडी हल्ली नाही पाहिजेत. हल्ली तर मग बॅलन्स बिघडतं कधी पण. तर घे पोझिशन. नाही खाली तसं नाही. रनिंगच्या टायमा 100 मीटर कसं करतो तो. हां नाही, पूर्ण हात खाली टेकवायचे एक. हां हात म्हणजे बॉडी बॅलन्स राहिली पाहिजे अशी. खाली पण हात लावला पाहिजे. वरचा हात असा तिरका पाहिजे, तिरका यल अँगलमध्ये. हां हळूहळू स्टार्टिंग कर. ऑन युअर मार्क सेट गो. पलडा. पाय सटके लागले. तुला 10 वेळेस सांग तसं नाही करायचं. कधी पण बॉडी पाय पोझिशन 1 2 3 अशी आली पोझिशन बरोबर. आता हल्लं तरी हालत नाही बॉडी आपली. दुसरी गोष्ट अशी, आपण हात, कारण की हात यल असं जेवढा मागं फेकता येईल तेवढी बॉडी पुढे जाते आपली. रनिंग हा फक्त पायाचा गेम नाही. पाय आणि हात दोन्ही पण, पायाची 60% लागते तर हाताची आपली 40% लागते याच्यामध्ये पोझिशन. तर ही पोझिशन घेतली कधी पण असं केलं ना, बॉडी बॅलन्स राहते बघा. हल्लो तर हालत नाही. आणि जेव्हा रे स्टार्ट म्हणले, ऑन युअर मार्क सेट गो म्हणले, हा पाय उचलायचा, हा पाय उचलायचा इथं टाकायचा. जेवढा स्पीडने तुम्हाला हे करता येतं ना असं टाकायचा. हे जेवढा असतं ना, असा पाय असा हात टाकला तर हा हात असतो आपला पुढचा. हात यल आहे ना, हात असा पुढं टाकला ना, ह्यो माग घ्यायचा आणि ह्यो असं मागं फेकायचा. असा हा मागं फेकायचा, दुसरा मागं फेकायचा, तिसरा मागं फेकायचा. हे जेवढं तुम्ही मागं फेकशाल तेवढा हा पाय पुढे जातो तुमचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. याला काय, याला प्रॅक्टिस लागते. पण हळूहळू एक एक गोष्ट शिका. या आधी प्रॅक्टिस करा, नंतर तुम्हाला त्या स्पीडमध्ये तुम्हाला मॅच करायला जमन. तर सगळ्यात स्टार्टिंगला हीच पोझिशन करायची फक्त. अशी केली तर ही पोझिशन होती बघा. असं एकदम स्मूथ निघलं पाहिजे. चल करून दाखव. पोझिशन घ्यावी, माप घे पाहिजे. पोझिशन घे. मागचा पाय स्ट्रेट आला पाहिजे. बरं, आता हळूहळू घ्यायचं, हळू निघायचं. ऑन युअर मार्क सेट गो. इकडं कुठं निघू राहिल तू. ते पुरा पाय तिकडे सटके लागला ना. हे पाय लागते पण तुला. तुमच्या फुटाचं आहे मग पुरे खालून पुरे चौक ही काय? करून दाखव. ठीक आहे. पण डायरेक्ट आज केलं का डायरेक्ट पाय त्या साईड म्हणजे घेऊन चाललं. जे सांगितलं ते करत नाही तू. असं असलं ऑन युअर मार्क सेट. त्या पाहता हे पाय नीट टाक ना. लांब काय टाकू राहिला, ताकद काय लावू राहिला. ताकद नको लावू म्हणलो, नुसतं स्टेप टाक म्हणलं तुला. माप घे पहिला, पण माप घ्या. मग माप नाही घ्यायचं कधी. पोझिशन लय. ऑन युअर मार्क सेट गो. हे पाय इकडचा पाय तू असं कसं टाकतो रे. कसं राहू. ऑन युअर मार्क
सेट गो. हा, जास्त मोगून बरोबर पाय नको टाकू. जेवढे टाकते तेवढेच टाक. उगाच पाय फाकू नको. बॅट बॅलन्स बिघडून राहिला नसतं 50 ठिकाणी. Position on your mark, set, go. इकडे इकडे. एक पाय इथं, एक पाय इकडं. इकडचं क्रॉस मी टाकीन का? इकडचा क्रॉस टाकू का? मला वाटतं ते फक्त आधी दोन्ही क्रॉस टाकायचे. तिथपर्यंत क्रॉस पाय गेले बघ तिथपर्यंत. तुला काय म्हणलो, तुम्ही मला इथं पाणी न देता ऐकलं. तू स्पीड काय लावून राहिला? स्लो घे ना. स्लो का एकदा फक्त स्लो का? मग तो स्लो घे. ऍक्शन ऍक्शन करायची. ताकद कोण म्हणतो लाव म्हणतो. ऑन युअर मार्क, सेट, गो. हा हा, ही पोझिशन मुडकं खालीच ठेवायचं कधी. कॅमेरा करून दाखव प्रोफेशनल. तर चल कर. ऑन युअर मार्क, चल. ऑन युअर मार्क, सेट, गो. परत एकदा. चल रेडी. ऑन युअर मार्क, सेट, गो. हां, असा अंतर असतो तो बरोबर. हां, स्टार्टिंग कसं कर माहिती का? एक हां, हात पोझिशन पाय. हां, हात पण पोझिशन सगळ्यात मेन असते. अशी असली पहिली गोष्ट. एक हात पुढे गेला, मागे. दोन मागे. हात पाय हा मागचा. हा ना. हा वडायचा, असा वडायचा. हा तीन टाकायचा. हा, वडायचा, 4 टाकायचा. हा वडायचा असं. पाय सरळ आले बस. कंडिशन ही कंडिशन आहे. स्लो मोशन मी करून दाखवतो. मी जसं केलं तसं. चल. ऑन युअर मार्क, सेट, गो. एक मिनिट. आता मी चुकी का? एक लास्ट चान्स. लास्ट चान्स. राष्ट्रपती तुम्ही फाशीची सजा रद्द करायची फक्त राष्ट्रपतीला. चल. ऑन युअर मार्क, सेट, गो. ओके. काय दे? हात कोण करे? हात आता मग हात कोण करे? हात नाही चालला का? पुढे चालला. हात नाही चालला का? म्हणजे झाली 100 मीटरची प्रॅक्टिस. तर झाली एकदम ओके मध्ये झाली. मला काही शिकायची नाहीये. शिकांजी म्हणजे ते नसते शिकाय. त्याला स्टार्टिंग करायला लागते. पहिले महिनाभर फक्त हेच शिकायचं. स्टार्टिंग पॉईंट स्टार्ट कसं करायचं. गवतात पाणी नसलं तरी पण मी पाणी मारतो. स्टार्टिंग पॉईंट पहिले तुला एक सांगतो. 100 मीटर 3 डिवाइड मध्ये हे आधी क्लिअर करून घे. हे स्लो मोशन मध्ये क्लिअर करायचं. मग तेव्हा फास्ट मध्ये कव्हर करता येतं आपल्याला. डायरेक्ट फास्ट मध्ये मुवमेंट हातपाय येत नाही. इथे सेकंदच खेळ असतो. सेकंदात तू हात सांभाळशील, पाय सांभाळशील. तुम्ही हप्त्यातून एकदा घ्यायला लागलं मग एक दमादमानात करावं लागेल नाही का? तुझं आधी तुला सांगू का? एक तुला सांगतो 100 मीटरचा फंडा. 100 मीटर 3 डिवाइड मध्ये होते. त्यातले मधली स्टेप कंप्लीट आहे आपली. लास्टची स्टेप कंप्लीट आहे आपली. फक्त स्टार्टिंग स्टेप बाकी फक्त बस. मध्ये फक्त एक रिदम ठेवणं लागतो. फक्त रिदम तर आपल्याला येतो. स्टार्टिंग वाढायचं, लॉंग स्टेप टाकायचं, तो पण रिदम आपल्याला येतो. आता राहिला फक्त स्टार्टिंग पॉईंट फक्त बस. तुम्हाला काय कळणार आहे? चला काय करू? स्ट्रेचिंग तयारी करू. चला स्ट्रेचिंग करू आता आपण.
पाऊस गायब झाला आता मी पोहोचलो. आज संध्याकाळ आलो डिकेटलॉन चक्कर मारू येत आपण गेलो. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपल्याला बाहेर जायचं होतं ते कॅन्सल झालं थोडंसं. तर आज आपण केलं 100ची प्रॅक्टिस केली आणि लॉंग केली आज आणि स्किपिंग मारली. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. 100ची म्हणजे फक्त स्टार्टिंग पॉईंट कसा असतो ते क्लिअर केला फक्त आपण, बस काय नाही. आता आपण हळूहळू त्याची प्रॅक्टिस करू त्याची, कारण की पोलीस भरतीला 100 मीटर लागतं. कारण 100 मीटर 3 डिवाइडमध्ये डिपेंड होतं, एक स्टार्ट, एक पुढचं आणि लास्ट एंडिंगचं. स्टार्ट तर आपण बघितलं, तर अजून 100% नाही बघितलं, फक्त वरच्यावर आज प्रॅक्टिस केली. आता एक सुरुवातपासून एक एक पॉईंटवर आपण वर्कआउट करू. हँड पोझिशन कशी, पायाची पोझिशन कशी, चेस्ट कशी करायचं, तुमचं हेड कसं ठेवायचं, हे सगळं बघितलं. आता एक एक गोष्टीवर एक एक काम करू आपण. तर चला हे झालं. त्याच्यानंतर मधला डिस्टन्स जो असतो तो काय असतो, एकदम रिदममध्ये चालायचं असतं. म्हणजे स्पीड पण नाही आणि हे पण नाही, एकदम रिदम. आणि लास्टला तुमची ताकद असली ना, जेवढं तुम्ही फुल लॉंग स्टेप टाकून, नाहीतर कसं कवर करा, जेवढी ताकद लावली तर तेवढं ताकदीने कवर करा. 3 टप्प्यामध्ये 100 मीटर डिवाईड करायचं कधी पण. आणि 30 मीटरपर्यंत तुमचं डोकं वरती नाही आलं पाहिजे. जसं वरती आलं तेवढं तुम्ही हवेची ग्रॅव्हिटीने काय होतं, तुमची बॉडी डिसबॅलन्स होते. त्यामुळे जेवढं तुम्ही वाकून राहशाल तेवढंच बेस्ट राहतं. हेच आपण क्लिअर करणार आता. हेच पुढं सांगू कसं करायचं. 30 मीटर कसं, सगळ्यात मेन 80% गेम 30 मीटरमध्ये असतो पूर्ण. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर बघू आपण एखाद्या व्हिडिओमध्ये. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.